अनेक आणि स्कोरर एक अशी टॅगलाईन आपण अनुभवता. एक अत्यंत दर्जेदार गुणसंख्या लेखक अल्पेश गायकवाड सर ही आम्हाला जोडलेले आहेत. अगदी अल्पावधीतच या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करा. त्याचबरोबर ऑफिशियल्स सुद्धा या खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये प्रवेशित झालेली आपण पाहिलेली आहे आणि आजच्या दिवसातील जर सामन्यांवर आपण नजर टाकली तर पहिला सामना ओम नर्मदेश्वर किरवली पनवेल विभागातील संघ त्यांच्या विरोधात जय ब्राह्मणदेव भाटाळे या दोन संघांदरम्यान झाला. आणि त्या सामन्यामध्ये आपण पाहिला काय खेळ केला प्रेम पाटील या खेळाडूने, ज्याने 21 चेंडूंमध्ये 62 धाबा धावपलकोर जोडण्याचा व्यक्तिगत सर्वोत्तम धावसंख्येचा इथे विक्रम नोंदवला. आणि सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर 6 षटकांमध्ये 103 धावा ब्राह्मणदेव भाटाळे संघाने जोडल्या होत्या. तो सामना ब्राह्मणदेव भाटाळे संघ विजयी झाले. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला एकता सारंगाव, ज्याने प्रथम फलंदाजी करताना 70 धाबा धावपलकोर जोडल्या होत्या. 71 धावांचं लक्ष्य अक्षयदादा पाटील 11 नेरूळ संघासमोर त्यांनी सोडलं होतं, ठेवलं होतं आणि ते लक्ष्य नेरूळ संघाने लिहिल्या पार केलं. तिसऱ्या सामन्यामध्ये जरीमरी आलिमगड संघ पराभूत झाले आणि त्यांना पराभूत केलं जय हनुमान धामणगाव या संघाने. अत्यंत चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. आणि आजच्या या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना तुमच्या समोर येत आहे. चौथा हिरवा मानकोली आणि त्यांच्या विरोधात प्रियांक 11 ट्रिपल SC पारगाव या दोन संघांदरम्यान. सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर या क्रीडांगणामध्ये आपण आहोत. अगदी दिवसभर इथे पाहिले तर वाऱ्याचा वेग कायम असतो आणि याचमुळे आल्हाददायक परिस्थिती इथे खेळत असताना आपण अनुभवू शकाल. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स इथे निश्चितच आहेत आणि सामन्याला याचबरोबर सुरुवात होत आहे. GTCच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं आणि सलामीसाठी आलेला फलंदाज हायलाईट केला जातो. निश्चितच ऋतिक माळी आणि त्याच्या साथीने वैभव माळी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी उपस्थित आहेत. दोन्ही संघांच्या जर्सी थोड्या सांदर्म्य ठेवणाऱ्या आहेत. एक थोडी अधिकची डार्क आहे आणि दुसरी थोडी फेंट आहे. आणि हा सामना निश्चितच क्रिकेटचे अनेक रंग उधळत असताना आपल्या समोर येईल यामध्ये तीळमात्र शंका नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रफुल्ल मोकल हे फार मोठं नाव आहे. पंच आमच्याकडे बघत आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू पायांमध्ये ठेवलेला यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे ऋतिक माईच्या बॅटमधून. हा फटका अत्यंत चांगला आहे. सुरुवात दमदार ऋतिकच्या बॅटमधून चौकार. सुरुवात अत्यंत चांगली करत असताना फलंदाज ऋतिक माई याला आपण अनुभवलेला आहे. समोर ठेवलेला चेंडू होता, अगदी पॅड मधून त्याने ड्राईव्ह केलेला. मनगटाचा चांगला वापर करत असताना चेंडूला धाडलं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. प्रफुल्ल मोकलचा हा अपटबार इथे दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर जो चौकार त्याला सहन करावा लागला होता त्यावर स्पॉन्टेनियस रिप्लाय देत असताना इथे फलंदाजाला अवाक करणारा अचंबित करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल मोकल याने फेकलेला आपण पाहिलेला आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ त्याचबरोबर अक्षयदादा पाटील 11 नेरूळ या दोन्ही संघांनी लवकरात लवकर आयोजकांबरोबर संपर्क साधा, रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीतील सामना आपण तिकडे खेळवणार आहोत. यावेळेस शरीरभेदक गोलंदाजी सरळ जाऊन चेंडू खरं तर थाय पॅडवर आदळत असताना इन बिटवीन आपण पाहिला की चेंडू फेरीचा संपर्क आलेला आहे आणि पंच मोकाशी सरांनी अगदी योग्य वेळेवर खरं तर ते सूचित सुद्धा केलं. या पद्धतीचं प्रसंगावधान तुम्हाला राखता आलं पाहिजे. या पद्धतीने खरं तर तुमचं निरीक्षण हवं आहे आणि तीच निरीक्षण क्षमता इथे पंचांनी दाखवलेली आहे. यावेळेस धावफलक पंचतारांकित 5 वर जाऊन पोहोचलेला आहे. 5:54 मिनिटांनी या सत्राला सुरुवात झाली. म्हणजे निर्धारित 6 षटकांसाठी तुमच्याकडे 30 मिनिटं आणि सुरुवातीची 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 25 मिनिटं. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. अकुटाप्याचा चेंडू वैभव माळीने यावेळेस बॅकफुटवर जात असताना अपरकटचा फटका इथे दाखवलेला आहे. चेंडू सरळ जाऊन LED स्क्रीनला आदळला. हा चौकार. कार्य करी तो जगात करी गावाचा विकास
थँक्यू सो मच. प्रियांक 11SSC पारगाव संघाचा विचार केला तर प्रफुल्ल मोकळ, त्याचबरोबर भूषण पाटील आणि कुणाल तारेकर हे अत्यंत नामवंत खेळाडू आहेत. परंतु त्यांच्या समोर जे आव्हान आहे वैभव माळी सुद्धा अलीकडे व्यावसायिक गटामध्ये चांगलं क्रिकेट खेळताना आपण बघत आहात. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका आहे. चेंडू उंच आबाळाच्या दिशेने निघाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. इथे मिस जजमेंट. हा झेल मोठा होता आणि हा झेल डिसायसिव्ह होता आणि तो इथे सुटलेला आहे. खूप उंच चेंडू निघून गेला होता, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला चेंडूवर नजर ठेवता आली नव्हती. मला असं वाटतं प्रफुल्ल अत्यंत नाराज आहेत आणि त्यांचं नाराज होणं इथे संयुक्तिक आहे. याचं कारण असं, एखाद्या फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण करणं गोलंदाजांसाठी अत्यंत कठीण असतं आणि ती संधी इथे निर्माण केली होती, परंतु या संधीला ग्रॅब करता आली नाही क्षेत्ररक्षकाच्या वतीने. इथे हा झेल सुटला. नीरज तारेकर तिकडे उपस्थित होते. ऋतिक माहीसाठीचा हा फुलटॉस आहे. इथेही चेंडूपाईचा हवा तसा संपर्क करता आला नाही ऋतिकला. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये आपण पाहिलं की धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या 10 एकही गडी बाद झालेला आपण पाहिलेला नाही. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनेक फलंदाज असे राहिले की ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. आग ओकणारी फलंदाजी करणारे 2 फलंदाज आतापर्यंत आपण पाहिले की ज्यांच्या वतीने अर्धशतकं नोंदवली गेलेली आहेत. गोलंदाजी करणारा पारगाव संघ तुमच्यासाठी 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी आहे आणि म्हणून षटकांमधील अंतर तुम्हाला कमी करावं लागेल. टीम मीटिंग तुम्हाला अवॉइड करावी लागेल. अदरवाईज क्षेत्ररक्षकांच्या रचनेमध्ये जी पेनल्टी दिली जाते ती पेनल्टी तुम्हाला इथे स्वीकारावी लागेल. ड्रिंक्स इंटरवल ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्ही 2 मिनिटांचा अवधी त्याच्यासाठी तुम्हाला देत असतो आणि ती 2 मिनिटं एकूण वेळेमधून मायनस केली जातात आणि त्याचमुळे खरं तर या गोष्टीचं गांभीर्य राखत असताना तुम्हाला सामन्याचा रिदम कायम ठेवायचा आहे. दोन्ही एंडने इकडे गोलंदाजी केली जाते, त्यामुळे हे थोडंसं खरं तर आव्हान असं कर्णधारासाठी. परंतु अलीकडचं क्रिकेट जितकं प्रगल्भ झालेलं आहे, जितकं प्रगत झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं अवधान तुम्हाला राखावं लागेल आणि त्या परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. वेलकम आमचे साथी समालोचक भिवंडी तालुक्याचा, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे सर यांचं आगमन झालं. त्यांच्या साथीने अझीम अमदुल्ले सर सुद्धा आपण बघत आहात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, या बेस अत्यंत चांगला फटका. डावखुऱ्या हाताचे फलंदाज वैभव माळीचा हा तडाखा, लॉफ्टेड शॉट, षटकार. समाजसेवेची आवड त्याला. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज हा विभाग ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय नामदार कपिल पाटील साहेब यांच्या कार्याची पावती मिळणारे खरं तर फ्लेक्स तुम्ही पाहू शकता. एंट्री गेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तिथे तो आढावा देणारे अनेक फ्लेक्स लागलेले आहेत. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते हायलाईट करणारे फ्लेक्स खरं तर तिकडे आपण पाहिलेले आहेत. यावेळेस हा फटका अत्यंत चांगला आपण पाहिला. वैभव माळीचा हा षटकार आला. फुलर लेनचा चेंडू होता, त्यावर लॉफ्टेड फटका आपण पाहिला होता आणि हा षटकार दरम्यान मिळालेला आपण पाहिला. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 16. सिक्स्टीन ऑन दी बोर्ड. 16 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही. एसटी रक्षक यावेळेस एसट्यांच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतात. पाहिजे तो जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो संयुक्तिक ठरेल का? गोलंदाजाच्या हातामध्ये खूप काही आहे. यावेळेस फटका फसलाय. समोरच्या दिशेने आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हे जे ट्रॅप इथे रचलं होतं त्यामध्ये सफलता मिळालेली आहे. यशस्वी ठरलेला आहे गोलंदाज भूषण पाटील आणि यावेळेस इथे फलंदाज वैभव माळी बाद.
यानंतरचा सामना तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच बेलपाडा उरण परिसरातील हा संघ आणि त्यांच्या विरोधात चाबिंद्रा या दोन संघांदरम्यान दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर लवकरात लवकर जोडले जातील ही अपेक्षा आहे. बिकी स्पोर्ट्स चाबिंद्रा आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा असा हा सामना असणार आहे. फलंदाज वैभव माळी बाद झाले, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 11 धाबांचं आपण पाहिलं. 4 चेंडूंचा त्याने सामना केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर ते आलेले आहेत मोहित माळी. सिक्स्टीन ऑन दी बोर्ड, 16 धावा धावपलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळेस या षटकातील पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस आहे. सॉफ्ट हँडेडली इथे ऑफड्राईव्हचा फटका प्लेस करतायत. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एकदा विकेट मिळेल. वैभव माळी बाद झाल्यानंतर इथे हे धावफलक पुढे नेण्याचं काम कोणते फलंदाज करतील हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. निर्धारित 6 षटकांचा सामना, त्याच्यासाठी तुमच्याकडे चांगलं प्लॅनिंग असणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगला आहे. भरधाव वेगाने टाकलाय. लेंथ अत्यंत चांगली होती परंतु लाईन योग्य नाहीये. योग्य दिशेवर खरं तर हा चेंडू इथे करता आला नव्हता गोलंदाजाला आणि त्याचमुळे हा चेंडू दरम्यान इकडे वाईड घोषित केला. 1 धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 18 धावा धावपलकावर एक गडी बाद झालेला आपण पाहिलेला आहे. भूषण पाटील पुन्हा एकदा बत आहेत. क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका, विकेट टू विकेट चेंडू होता स्टंप्स मधून. त्यानंतर त्यावर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. यावेळेस दुसरी धाव पूर्ण केली गेलेली आहे. थोडी चुरस निर्माण झाली होती. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खेचून मारायचं होतं फलंदाज ऋतिक माळीला. यावेळेस ही दिशा चेंडूवरची आपण पाहिली की जी उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी फार बाहेरची होती. एक धाव इकडेही मिळालेली आहे. 21 ऑन द बोर्ड, 21 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहिलं की 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. ऋतिकसाठी समोर ठेवलेला चेंडू हाफ व्हॉलीमध्ये कन्व्हर्ट करत असताना व्हर्टिकल ब्लेडने खेळत आहेत. स्वर्गीय मीनाबाई पाटील स्टँडला दिली गेलेली सलामी. हा फटका दर्जेदार बहारदार षटकार. काय फटका खेळला इकडे फलंदाज ऋतिक माळीनं. सरळ बॅटने हा षटकार त्याने मिळवला. 27 धावा धावपलकावर. आणखी एक समोर ठेवलेला चेंडू. यावेळेस मात्र थोडा अधिक डीप मध्ये चेंडू टाकतायत गोलंदाज. चांगला चेंडू इथे खरं तर हे षटक संपवून जाईल आणि 2 षटकांचा केस संपला. 1 धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 27 आणि फलंदाज वैभव माळी बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. 4 चेंडूंचा सामना करत असताना वैभवने 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दरम्यान तिकडे दिलं आणि वैभव बाद झाले. सांघिक धावसंख्या त्यावेळेस 16 होती. 2 षटकं संपली. 27 धावा धावपलकावर. तिसरं षटक दूरवरच्या टोकाकडून खरं तर आपण या अगोदरचं षटक पाहिलं होतं दूरवरच्या टोकाकडून. यावेळेस समालोचन कक्षाच्या वतीने षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार असतील. फलंदाजांना पाणी हवंय. यस 12वे प्रतिनिधी आपणास विनंती आहे, आपण लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करा. दोन्ही संघांना विनंती आहे, हाच ड्रिंक्स ब्रेक आहे असं तुम्हाला गृहीत धरावं लागेल. त्यामुळे ड्रिंक्स इकडे आपण
लगेचच तुम्हाला आवश्यक असतील तर घ्या आणि हाच ड्रिंक्स ब्रेक इकडे गृहीत धरला जाईल. 2 षटकं संपली, धावपलकोर धाबा आहेत 27, एक गडी बाद झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल तत्पूर्वी आपण जाऊया आपल्या डीजे ऑपरेटरकडे, ऐकूया सुरेल संगीत. थँक्यू. मोहित माळी आणि ऋतिक माळी हे जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. 27 धाबा धावपलकर जोडले गेलेले आहेत. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहिलेला आहे. स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आपण बघत आहात. प्रफुल्ल मोकळ सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर इथे दांडी गुल केलेली आहे फलंदाज मोहित माईची आणि दुसरा हादरा इथे बसतोय. चौथा हिरवा माणकोली या संघाला. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघूया कशा पद्धतीने फलंदाज बाद झालेले आहेत. फुलल यांचा चेंडू होता आणि डावखोरे हाताचे गोलंदाज आपण पाहिले लेफ्ट आर्म ओरनी गोलंदाजी करतायत आणि सरळ ठेवलेला चेंडू होता. खरं तर फलंदाजाला अपेक्षित होतं की एक कोण क्रिएट करून चेंडू त्यांच्याकडे येईल आणि त्यासाठी फलंदाज तयार झाला होता. परंतु 1 स्टेप अहेड दॅन बॅटर, अगदी फलंदाजापेक्षा एक पाऊल पुढे जात असताना गोलंदाजाने हा चेंडू तिकडे हाताळला आणि त्याला यश मिळालं. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सन्नी माळी आलेले आहेत आणि आतापर्यंत धावफलक आपण पाहिलं तर ते 27 वर. यावेळेस समोर ठेवलेला चेंडू खोदकाम करावं लागलेलं आहे, अगदी खोदून काढावा लागलेला आहे. एक पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केला जाणार नाही आणि फक्त आणि फक्त एक धाव इकडे मिळेल. फलंदाजी आपण जर पाहिली तर वैभव माळीची चांगली राहिली होती. मोहित माळीला चांगलं प्रदर्शन करता आलं नाही. व्यक्तिगतरित्या 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आणि निर्धारित 6 षटकांसाठी तुमच्याकडे सुपर प्लॅनिंग हवं आहे आणि तर या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान तिकडे जिवंत राहू शकतं. यावेळेस हा फटका अत्यंत चांगला आहे. फ्लिकचा फटका होता. मनगटाची खरं तर इथे ताकद वापरली, त्याचबरोबर मनगटाने दिशा दिली आणि याचबरोबर हा चौकार मिळवला. बत्तीस धावा आहेत धावपलकावर. इथे आपण पाहिला की फुलर यांचा चेंडू होता, फुलटॉस होता, त्याला योग्य रीतीने दिशा देत असताना हा चौकार मिळवला. फुलर यांचा आणखी एक चेंडू, पंचांसाठी प्रश्न विचारला गेलेला आहे. स्वीकृती मिळाली पंचांच्या वतीने, त्यांचं बोट आभाळाकडे. फलंदाज ऋतिक माळी बाद. 9 चेंडूंमध्ये 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर चौथा हिरवा माणकोलीला लागलेला हा तिसरा हादरा.
यावेळेसचा हा फुलटॉस दरम्यान आपण पाहिलेल्या क्षेत्ररक्षक मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवतात, त्यानंतर इथे फेकी केली जाईल. एक धाव दरम्यान मिळालेली आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज सनी माईच्या सोबतीने बंटी भोईर आलेले आहेत. निर्धारित 6 षटकांचा सामना आपण बघत आहोत. सेकंड स्पेलमध्ये आलेला गोलंदाज प्रफुल्ल मोकळ यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रफुल्लने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये सेकंड स्पेलमध्ये आतापर्यंत 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. आक्रमकतेकडे जाण्याचा निर्धार फलंदाजाने व्यक्त केलाय. फुलटॉस चेंडू आहे. स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं की इम्पॅक्ट जो आहे तो निश्चितच स्टंपच्या लाईनमध्ये नव्हता आणि याचमुळे पंच स्थिर आहेत. लेग बायच्या रूपाने ही धाव मिळेल आणि 3 षटकांचा केस संपलाय. 3 षटकांच्या अंती धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 34 अर्थात 34 वर. ऋतिक माळी बाद झाले होते. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 17 धावांचं अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. वैभव माळी सुद्धा 11 धावांवर व्यक्तिगतरित्या बाद झाले. मोहित माळीला फक्त 1 धाव धावपलकोर जोडता आली आणि सनी माळी आणि त्याच्या साथीने बंटी भोईर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. गोलंदाजी करणारा संघ SSCC पारगाव. वेळेच्या बाबतीत तुम्हाला गांभीर्य राखावं लागेल आणि कोणतीही स्पर्धा किंवा कोणताही खेळ म्हटला त्याची दुसरी बाजू जर अनुशासनाची आणि वेळेच्या बाबतीत जर काटेकोरपणाची असेल तर तो खेळ आपल्याला आल्हाददायक वाटत असतो किंवा त्यातून अधिक आनंद आपण मिळवत असतो. आणि अशातच ही स्पर्धा अखंड टेनिस क्रिकेट विश्वाच्या व्याघ्रमुखावर ज्या स्पर्धेने धडक दिलेली आहे, बहुचर्चित, लोकमान्य आणि लोकप्रिय नामांकित स्पर्धा एबन जोडीची ही भेट आपण बघतो. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 या स्पर्धेचा हा थरार इथे सुरू आहे. दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा प्रवेशित झालेली आहे. कालच्या सायंकाळी आपण या स्पर्धेचा भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा पार पडलेला पाहिला आणि त्यानंतर कालच्या रजनीतीलही खेळ तुम्ही अनुभवू शकलात आणि दुसऱ्या दिवसामधील खरं तर हे सामने पहिल्या फेरीच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. क्रमांक 4चं षटक आतिश म्हात्रेच्या वतीने फेकलं जाईल. स्ट्रायकिंगला फलंदाज सनी माळी. सनीसाठी फुलालेंचा चेंडू, फुटवर्कचा वापर केला. चेंडूला अवरोध निर्माण केलेला आहे आणि त्याचमुळे एक अधिकची धाव बनली. कारण चेंडू जर समोरच्या दिशेने गेले असते तर कदाचित क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते, त्याने चेंडू अडवून फेकला असता. 2 धावा इकडे मिळालेल्या आहेत. आतापर्यंत सगळ्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. भूषण पाटीलच्या विरोधात 2 षटकार जरूर आले होते. इतर जर गोलंदाज आपण पाहिले की ज्यामध्ये 2 षटकं प्रफुल्लने हाताळलेली आहेत. वाऱ्याचा वेग दिवसभर इकडे कायम आहे आणि त्यामुळेच फलंदाजांसाठी इथे आव्हानं असतात आणि एका एंडने अनुकूल परिस्थिती असते. पुन्हा एकदा बुंदा मारला यावेळेस या गोलंदाज आतिश म्हात्रेने. यॉर्कर लेनचे चेंडू इतक्या चांगल्या प्रिसिजनने टाकणं अत्यंत कठीण असतं, परंतु आतिश म्हात्रे ते करतायत. काही गोलंदाज अशा असतात की त्यांची ती स्पेशालिटी असते, म्हणजे सराव करत असताना फक्त आणि फक्त एकाच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा ते सराव करत असतात. आणखी एक फुललेनचा चेंडू, ड्राईव्हचा फटका सनीचा इथे आपण पाहतो. एक पूर्ण आहे, दुसरीसाठी डेंजर एंडला बंटी असतील आणि यावेळेस या 2 धावा इकडे कंप्लीट झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावांनी काहीही काळजी करण्याची गरज इथे वाटणार नाही. ती म्हणजे संघ कर्णधार त्याचबरोबर संघ सहकार्यांना प्रियांक 11 SSCC पारगावच्या. कारण ही खेळपट्टी आपण पाहिली की जी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. बॅटिंग पॅराडाईज विकेट असं या विकेटचं वर्णन आपण करू शकतो. त्याचबरोबर ज्या कंडिशन्स आहेत त्या सुद्धा फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल आहेत. कंजेनियल ॲटमॉस्फिअर फॉर बॅटिंग. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ रेषेत खेळले. ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहिला व्हर्टिकल ब्लेडने. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. लॉंग ऑफला यावेळेस एकदा इकडे मिळालेली आहे. संयम तर आपण पाहिलेला आहे, परंतु संयमाच्या बरोबर आक्रमकतेची जर झालर नसेल किंवा त्याची जर जोड नसेल तर मग धावपलक थोडं व्हल्नरेबल राहील, म्हणजे थोडं अशक्त राहील. ते सशक्त बनवावं लागेल फलंदाजांना. फुलटॉस आहे. मिस टायमिंगचा फटका आपण पाहतो. डीपमध्ये प्रोटेक्शन कबसला. इथेही फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली. ए षटक जर आपण पाहिलं ज्यामध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये आणि आतिश म्हात्रेने फक्त आणि फक्त अचूकता आपल्याला दाखवलेली आहे. या अगोदर खोलवर टप्प्याच्या अनेक चेंडूने त्याने फलंदाजांना चकित केलं. त्यानंतर आपण पाहिलं की तीच री ओढत असताना
हे षटक इथे संपवलेलं आहे. इथे आखूड टप्प्याचा चेंडू फिरकी घेणारा प्रोड्यूस केला होता फलंदाज सनीच्या समोर आणि चेंडूफाईचा संपर्क आला होता. 4 षटकांचा केस संपला. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 17, पॉवर प्लेमध्ये 27 आले होत्या. त्यानंतर प्रफुल्ल मोकलने सेकंड स्पेलमध्ये फक्त 7 देऊन 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो चौथं षटक ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आतिश म्हात्रेने हाताळलेलं आहे, ज्यामध्येही 7 धावा आलेल्या आहेत. म्हणजे या दोन्ही गोलंदाजाने फक्त 14 धावा 2 षटकांमधील 12 चेंडूंमध्ये तिकडे खर्च केलेले आहेत आणि याचाच परिणाम, याचाच परिपाक म्हणून धावफलक जर आपण पाहिलं तर ते 4 षटकांच्या अंती 41 वर जाऊन थांबलेलं आहे. यानंतरचा सामना आपण पाहू शकाल. अधिकचा वेळ खर्च करतायत SSCC पारगाव संघ. बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात विकी स्पोर्ट्स चाविंद्रा असा हा सामना यानंतरचा असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षाकडे लगेचच जोडले जातील, कारण जो संघनायक मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित नसतो त्याला इथे पेनलाइज केलं जातं. या स्पर्धेमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा नियम आपण बघत आहोत. माझे साथी स्कोरर अल्पेश गायकवाड माझ्यापर्यंत माहिती देतील. 4 षटकांसाठी किती वेळ आतापर्यंत ड्रिंक्स ब्रेक वगळून वापरला गेलेला आहे? 22 मिनिटं 4 षटकांसाठी वापरलेली आहेत. म्हणजे 2 मिनिटं तुम्ही लेट आहात गोलंदाजी करणारा संघ. या अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी सुरू ठेवली तर अतिरिक्त एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. गोलंदाज भूषण पाटील येत आहेत. हे सुद्धा एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. सनीसाठीचा हा पहिला चेंडू उजवीष्टी सोडून जाणारा आउटसाइड दी ऑफ स्टंप. यावेळेस पंच आमच्याकडे बघत आहेत. हा चेंडू दरम्यान इकडे बाईट घोषित केला जातोय. एक धाव मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 42. धावफलक थोडं स्थिरावलेलं आहे, मंदावलेलं आहे. त्याचा वेग वाढवावा लागेल. ही इनिंग एक्सलरेट करावी लागेल, अदरवाईज आव्हानं वाढतील. ती म्हणजे चौथा हिरवा मानकुली संघासमोर. यावेळी चेंडू पडला बाहेरच्या अंगाने वळतोय. काय गोलंदाजी आहे, फसवा चेंडू हाताळलाय इथे गोलंदाज भूषण पाटीलने आणि या गोलंदाजीसाठीच ते जाणले जातात. चेंडू पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजापासून बाहेर घेऊन जातात आणि पायचे वळण किती प्राप्त करू शकतात इथे गोलंदाज भूषण. खरं तर पनवेल विभागात, उरण विभागामध्ये आपण जर क्रिकेट पाहिलं की जिकडे बहुतांशी खेळपट्ट्या ह्या मातीच्या असतात, त्यामुळे मातीच्या खेळपट्टीवर खेळत असताना त्यांचं प्रदर्शन चांगलं होतं. अधिकची गती वापरण्याचा प्रयत्न, डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. यावेळेस हा चेंडू इकडे वाईड घोषित केला गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जात असलेलं आपण पाहू शकाल. एकूण धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 43 अर्थात 43. भूषण पाटील यावेळेस हा वाईड यॉर्कर आहे, परंतु लेन चांगली असताना दिशा कशी आहे ती पाहावी लागेल. इथेही पंच मोकाशी सर वत आहेत, मागच्या दिशेने सूचित करतायत. हा चेंडू सुद्धा वाईड आहे. अचूकता दाखवता येत नाही गोलंदाज भूषण पाटीलला आणि त्यामुळेच एक्स्ट्राच्या अधिक धावा इकडे मिळत आहेत. त्या म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या चौथा हिरवा मानकोली संघाला 45 धावा याचबरोबर धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू वाईड आलेले आहेत. एक चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज भूषण पाटील यांनी. यावेळेस हा फटका फसलाय कारण क्षेत्ररक्षक समोर उपस्थित आहेत. फटका चांगला होता परंतु प्लेसमेंट चुकली इथे बंटी भोईरची आणि याच बरोबर टिपला गेलेला आहे जेल. फलंदाज बंटी बाद. थँक्यू सो मच. ऑन स्क्रीन आपण केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 हा बॅनर खरं तर आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकलात. स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडला अगदी लागून तो बॅनर तिकडे आपल्याला पाहायला मिळतो की जो ब्लॅक स्क्रीनच्या दोन्ही बाजूने खरं तर ते बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रीय पंचायती राज मंत्री नामदार कपिलजी पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. भूषण पाटील
उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर शोधलाय. एसटी रक्षकाची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया. यस, अगदी ऑकवर्ड बाउन्स तिकडे मिळाला चेंडूला, परंतु तरी सुद्धा चेंडू अडवण्यामध्ये समर्थ ठरले एसटी रक्षक. ज्यावेळेस तुम्ही एसट्यांच्या लगत असता त्यावेळेस तुमच्या समोर अनंत अडचणी असतात, आव्हानं असतात आणि तुमच्या हँड सॉफ्ट पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला बेंड होऊन उभं राहता आलं पाहिजे एसटी रक्षण करत असताना, आणि तेच आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. या एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. संदीप म्हात्रे आहेत एसटी रक्षक म्हणून, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलेला अजित भोईर यावेळेस थांबणार नाही. दुसऱ्या चेंडूचा सामना करत असताना लॉफ्टेड हिट त्याने दाखवली आणि चेंडूने सफर केली यावेळेस षटकाराची. चांगला अनुभव आहे अजित भोईर या फलंदाजाकडे. गेली अनेक वर्ष तो क्रिकेट बरोबर संलग्न असलेला आपण पाहतो आणि तो अनुभव इथे त्याला योग्य रीतीने वापरावा लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं आपण म्हणत असतो, परंतु हा एक्सपिरियन्स, हा अनुभव ज्यावेळेस तुमची ओळख बनत असते, ज्याला आपण फीचर असं म्हणतो, त्यावेळेस मात्र मग तुमच्या नावाचा बोलबाला तिकडे त्या त्या कामामध्ये तयार होत असतो. आणि फलंदाजी अजित भोईरची गेली अनेक वर्ष आपण अनुभवलेली आहे की जी चांगली राहिलेली आहे. 51 धावा धावपलकावर. मच निडेड बाउंड्री, मच निडेड मॅक्सिमम असं आपण म्हणू शकतो, कारण या फटक्याची नितांत गरज होती धावपलकाला. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. भूषण पाटीलचं हे षटक खर्चिक आहे कम्पॅरेटिव्हली. जर दुसरे गोलंदाजांचा आपण विचार केला तर या अगोदर आतिश आणि प्रफुल्ल याने तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये 7-7 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरचा फुलल यांचा चेंडू, दिशेवर नियंत्रण नाही हे गोलंदाजाचं आणि थोडी अति प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये त्याच्या विरोधात जात आहे. एक गोलंदाज म्हणून तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. जसप्रीत बुमराहला एकदा विचारलं होतं एका पत्रकाराने की व्हॉट इज सिक्रेट ऑफ युअर सक्सेस, तुम्ही इतकी चांगली गोलंदाजी कशी करू शकता. त्यावेळेस जसप्रीत बुमराहने सांगितलं होतं की मी जे प्लॅन खरं तर आखतो ते प्लॅन मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर योग्य रीतीने एक्झिक्यूट करतो. ती अंमलबजावणी पाहता आली नाही गोलंदाज भूषण पाटील याची. या षटकामध्ये एकूण किती चेंडू आतापर्यंत हाताळलेत अल्पेश? 9 चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज भूषण यांनी आणि त्या 9 चेंडूंमध्ये आपण पाहिले तर 5 चेंडू वाईड आहेत. भूषण पाटील यावेळेचा फटका अत्यंत चांगला, पॅड मध्ये चेंडू होता, लॉफ्टेड फ्लिकचा फटका, मनगटाच्या ताकदीचा चांगला वापर करत असताना चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे धाडलं. हा फटका दर्जेदार, बहारदार षटकार. चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघितलं कशा पद्धतीने तो फटका अजय भोईर याने सजवला होता. मंदावलेलं जे धावफलक होतं, रोडावलेलं जे धावफलक होतं ते अजित डाकीने खरं तर शीघ्र गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला चांगला स्ट्राईक रेटने फलंदाजी करता आली पाहिजे आणि तीच फलंदाजी करण्याचा आटोकाट प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न फलंदाज अजित भोईरचा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. या षटकामध्ये एकूण टाकलेले 5 वाईड, त्याचबरोबर आलेले 2 षटकार, याचमुळे हे जे धावफलक आहे ते आता थोडं सशक्त बनलेलं आहे. या गोलंदाजाने फलंदाजी करणाऱ्या संघाची मदत केली असं आपण म्हणूया, कारण या अगोदर जी गोलंदाजी झाली होती तीच त्याला ओढता आली नाही आणि या अगोदरच्या कामगिरीवर पांघरून फेरलेला आहे गोलंदाज भूषण पाटील यांनी. $59 ऑन दी बोर्ड. 59 धावा धावपलकावर आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाणं शेष आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजित भोईर. षटकारांची तिकडी कदाचित त्याला तिकडे मिळवता येऊ शकते.
यावेळेस इथे फटका बसलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस इथे जजमेंट हुकलेला आहे आणि याच बरोबर हा जेल सुद्धा सुटलेला आहे. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि तिसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सन्नी माळी इथे बाद झालेले आपण पाहू शकाल आणि स्ट्रायकिंग एंड स्वतःकडे हवंय तो म्हणजेच फलंदाज अजित भोईरला आणि याच बरोबर चौथा हिरवा मानकोली संघाला लागलेला हा 5वा हादरा. न्यू बॅटरी नवीन फलंदाज मोहित माळी ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहू शकाल. धावपलकोर एकूण धावा आतापर्यंत आहे त्या म्हणजे 61. या अगोदर ज्या पद्धतीने फटकेबाजी अजित भोईरने केलेली आहे त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये आपण स्ट्रायकिंग एंडला असलो पाहिजेत अशा पद्धतीचा मानस त्याने व्यक्त केला. पाच षटकं हाताळण्यासाठी जवळजवळ 32 मिनिटं गोलंदाजी करणाऱ्या संघाने वापरलेली आहेत त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. यावेळेस 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला फक्त 4 खेळाडू ठेवता येतील, प्लेस करता येतील. सामना सुरू झाला होता तेव्हापासून आम्ही ही सूचना वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. वेलकम अजय घरत, आमचे साथी समालोचक यांचंही आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजच्या रजनीमध्ये त्यांचं समालोचन तुम्ही ऐकू शकाल. 61 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 5 इम्पॉर्टंट विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स अँड गुड बॅटिंग बाय बॅटर अजित भोईर. नीरज तारेकरच्या हातामध्ये चेंडू आहे, 6वं षटक. फुललेनचा चेंडू, त्यावर कबट ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू थोडा डायव्हर्ट झाला होता आउटफील्डमध्ये त्यामुळे त्याची दिशा बदलली आणि क्षेत्ररक्षकाच्या समोर थोड्या अडचणी निर्माण झाल्या. याचाच परिपाक आपण पाहिला की 2 धावा दरम्यान इकडे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी धावपलकाला गती मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोचतील 63 धावा धावपलकावर. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे जरी असते तरी फरक पडला नसता कारण चेंडू हवाई मार्गाने निघून गेला. तो म्हणजे सीमा रेषेच्या पलीकडे. फटका दर्जेदार, अजित भोईरचा षटकार. थँक्यू. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया कशा पद्धतीने हा फटका सजवला. खरं तर आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे आणि त्यांना हात एक्सटेंड करण्याची संधी मिळाली, जागा मिळाली, त्या जागेला योग्य रीतीने वापरलं आणि ज्या जागेवर चेंडू फेकायचे तिकडे फेकला. यावेळेस हा चेंडू बीमर आहे परंतु कोणताही फटका ऑफर केला गेलेला नाही फलंदाजाच्या वतीने. त्यानंतर ते थोडे रिपेंट होतील, म्हणजे थोडे विचार करतील की इथे जर चेंडूपाईचा संपर्क आपल्याला करता आला असता तर फार बरं झालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये एका चेंडूवर तुम्ही केलेली चूक किंवा तुमच्या वतीने झालेली चूक तिकडे लगेचच त्या चेंडूवर तुम्हाला दुरुस्त करता येत नाही आणि एक धाव इकडे मिळाली. पाहायचंय 70 ऑन बोर्ड, 70 धावा. चांगलं धावपलक बनवलं गेलेलं आहे इथे चौथा हिरवा मानकोली संघाच्या फलंदाजांच्या वतीने. या सत्रातील अजूनही 4 चेंडूचा केशेष. यावेळेस मिस टायमिंग ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. अजित भोईरला थांबवणं आता थोडं कठीण बनलेलं आहे गोलंदाजीसाठी. 4. Thanks a lot. 74 धावा याच बरोबर जोडल्या गेलेल्या आपण पाहू शकाल.
नीरज तारेकर. अजितसाठी मोठा फटका खेळणं स्वाभाविक आहे, परंतु यावेळी चेंडूफळीचा संपर्क करता आला नव्हता. चेंडू पडल्यानंतर थोडा फिरलेला आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. जीटीसीच्या वतीने आपण आपल्या रिप्लेमध्ये बघूया की हरकत मिळालेली आहे का. बघा चेंडू इथे लँड झाला आणि त्यानंतर उसळी घेत असताना थोडा फिरलाय. यावेळेस बॅट सहित चेंडू समोरच्या दिशेने. इथे एक तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. पाहायचं यावेळेस काय घडेल. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही निश्चितच वाट बघू. ही धाव इथे खरं तर गृहीत धरली जाणार नाही आणि फलंदाज मोहित हे स्ट्रायकिंग एंडला असतील. एक धाव पूर्ण. इन बिटवीन आपण पाहिली फलंदाज अजित भोईर याच्या हातातून बॅट निसटली होती आणि बॅटचा दांडा हातामध्ये राहिला. त्याचबरोबर इतर पोर्शन, इतर जी बॅट आहे ती खरं तर आपण पाहिली जमिनीवर जाऊन आदळली. अक्षरशः बॅट तुटेपर्यंत फलंदाजी करतोय फलंदाज अजित भोईर. 3 षटकार त्याच्या आतापर्यंत आपण पाहिल्या, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 75 अर्थात 75. या पद्धतीची दृश्य फार कमी पाहायला मिळतात अलीकडच्या काळामध्ये, कारण अलीकडचे जर बॅट्स आपण पाहिला तर त्या अत्यंत क्वालिटेटिव्ह असतात. शेवटचा चेंडू यावेळेस इथे पाहूया आपण. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फलंदाज इथे धावबाद असतील. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये धावपलकोर धावा जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या, त्या म्हणजेच 76 अर्थात 76 आणि 77 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल पनवेल विभागातील एक अत्यंत दर्जेदार संघ प्रियांक 11 SSCC पारगाव या संघाला जिंकण्यासाठी 77 धावा बनवायचे आहेत निर्धारित 36 चेंडूंमध्ये. धावपलकाचा जर आपण विचार केला तर अजित भोईरने अत्यंत चांगली फलंदाजी दरम्यान तिकडे केलेली आपण पाहिली. ऋतिकच्याही 17 धावा महत्वाच्या, त्याचबरोबर वैभव माळीच्या 11 आणि या सगळ्याची सरमिसळ करत असताना एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 76 अर्थात 76 आणि 77 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी पारगाव या संघाला. वेलकम. या समालोचन कक्षाच्या दिशेने आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते IPL स्टार कॉमेंटेटर कुणाल दाते सर. तुमचं या स्पर्धेमध्ये आजच्या दुसऱ्या सायंकाळी हार्दिक स्वागत. फ्लड लाइट थोड़ी देर में ऑन करना है. स्वागत है आप सभी का. मौसम है मस्ताना, हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवाना. शुकेश डाकी नीलेश पाटिल जी की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत है केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024 में. खेल की शुरुआत होती हुई. लक्ष्य है 77 रनों का. वैदान डीजे ने हमें बहुत अच्छा, हो क्या खूबसूरत पूरा चांद है. ये किसने कह दिया तेरा हमदम नहीं हूं मैं, तुझसे किसी भी हाल में बरहम नहीं हूं मैं. और आके वो कहने लगे मुझे रात के पहर इस 14वीं के चांद से कुछ कम नहीं हूं मैं. इसको मुकाबला चलता हुआ. चौथा इरवा मनकुली ने अपने निर्धारित 6 ओवर में 77 रन बनाए. कमाल की बल्लेबाजी की. ऋतिक माली ने 17 बनाए. वैभव माली ने 11 बनाए. सभी का अच्छा कंट्रीब्यूशन रहा. लक्ष्य सामने 77 का है. सामने टीम है प्रियांक 11 SSCC पाड़गांव.
हॅलो चेक. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यावं. नेक्स्ट मॅच इन बिटवीन साविंद्रा आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल बेलपाडा. दोन बलाढ्य संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील आणि या पुढचा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करत आहोत. दोन्ही कॅप्टनचं स्वागत असेल. निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. भारताची A1 जोडी आणि ह्या A1 जोडीचे शिलेदार या स्पर्धेचे आयोजक निलेश पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला आहे A1 जोडी या स्पर्धेचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024. मॅच विल बी 6 ओव्हर पर साइड. केंद्रीय मंत्री असं कॉल होता आणि टॉस तेच आलेला आहे. नाणेफेकी जिंकली टीम साविंद्रानं. मी पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण सन्मानार्थ पाहुणे नाही तर आपल्या आयोजकांना आपण विनंती करूया. विराजमान बाबा टॉस जिंकल्या. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. 6 ओव्हरची मॅच आहे. काय निर्णय घेशील? आता अंडर फ्लडलाईट तुला खेळावं लागेल कारण जवळपास याच मॅचमध्ये कदाचित या इनिंगमध्ये फ्लडलाईट्स ऑन होतील. फिल्डिंग करणार आहेस. काय माइंडसेट आहे? किती धावसंख्येपर्यंत थांबवशील? 40-45 धावा पण रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. साविंद्राने ह्या अगोदर या स्पर्धेमध्ये कधी सहभाग घेतला होता? प्रत्येक वर्षी घेतो आम्ही. म्हणजेच अनुभव आहे या मैदानावर आणि या स्पर्धेच्या मध्ये खेळण्याचा. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात एखादा सामना आठवते का की बेलपाडाच्या विरोधात कधी खेळलास? नाही पहिल्यांदाच खेळतो आम्ही. नवीन एक्सपिरियन्स असेल. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. शुभेच्छा असतील तुला खूप साऱ्या. या मॅचमध्ये टॉस गमावल्या. बॅटिंग करायची आहे. मनासारखे घडले की मनाच्या विरोधात घडले? ह्यामध्ये म्हणजे फिल्डिंगच करायची होती. मात्र आता घरातून निघत असताना प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखे घडेल असं नसतं. कधी कधी मनाच्या विरोधात जात असतं. गेम प्लॅन बी सेट आहे. काय माइंडसेट? किती टार्गेट? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. मॅच सुरू होते. मी जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम साविंद्राने आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी बेलपाडा संघाला इन्व्हाइट केलं. वळूया आपण कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सिनियर कॉमेंटेटर सिद्दीक भाबे सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर ठाकरे. इस वक्त सुहानी शाम में हमसे जुड़ चुके हैं मिस्टर IPL, आजकल जिन्हें जियो सिनेमा का हेड बनाया गया है, सर कुणाल दाते. अजय गरज जी जुड़ चुके हैं, सदाबहार कमेंटेटर. सुबह दोपहर से आंखों देखा सुना रहे वो कमेंटेटर अभी भी हमारे साथ हैं. वॉइस ऑफ मोरवार सुनील छिलके, कंप्यूटर भिवंडी की आवाज़ शुभा धुमाल और उभरते हुए राइजिंग कमेंटेटर आतिश पाटिल फेम टीम है. विकी स्पोर्ट चामिंद्रा. अगला टॉस हो चुका है. खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए वैभव माली. कमाल का परफॉर्मेंस है इस सीजन में वैभव माली का. सिटी क्रिकेट में भी इस खिलाड़ी ने कमाल का परफॉर्मेंस किया है. लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, जड़ में गेंद थी, ऑन ड्राइव किया है. विकेट एरिया है, दूर से खिलाड़ी पहुंच रहे, नहीं पहुंच पाएंगे. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. देवेश पाटील आणि सुमित पाटील. नेहमीच असतो सक्सेसफुल. प्रशांत पाटील आणि सिद्धेश पाटील. लय जबराट त्यांचा हात. देखिए बाड़गांव टीम है, उसकी जो बल्लेबाजी है वो बहुत मजबूत है. ये नहीं भूलना चाहिए कि चौटा इरवा मानकोली एक ऐसी टीम है जो बहुत ही झंझारू है. खास तौर से वैभव माली के 2 ओवर बहुत ही निर्णायक रहेंगे. चौके से खाता खुला कुणाल तारेकर का. फ्लिक कर दिया है, पिकअप शॉट है, गेंद स्क्वायर लेग पर. 6 रन. लय जबराट त्यांचा हटाट. गर्दी जमते मैदानी. केंद्रीय मंत्री चषक आयोजन केला यवन जोडीनी. केंद्रीय मंत्री कमाल का पलटवार यहाँ पे तारेकर का. और कुणाल तारेकर तारे दिखा रहे हैं वैभव माली को पहली ओवर में. क्या गजब का स्ट्रोक था. फ्लिक विद द रिस्ट, पिकअप शॉट खेला था.
10 पे पहुंचा है स्कोर इस वक्त प्रियांक 11 SSCC पाड़गांव। नाम आजकल बहुत बड़े आते हैं हर टीमों के, कभी कभी तो इतना बड़ा, ये आप फिर से देख सकते हैं, चांद रोज रातों को सितारों की नुमाइश में खलल पड़ता है, चांद तो पागल है, अंधेरे में निकल पड़ता है। पाड़गांव इस वक्त पलटवार शुरू हो चुका है। वैभव माली बैकफुट पे गए, पंच किया, कवच में खिलाड़ी, कोई रन नहीं। आप देख रहे हैं वो शो जो पूरे भारत देश में जाना जाता है, बाइकों का रेला, बाइकों का मेला, बाइकों का शोरूम। सिर्फ गिनते जाइए, 32 बाइक, एक 4 व्हीलर, और नाम तो सुना होगा महाराष्ट्र की एवन जोड़ी का केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक। कवर ड्राइव, कमाल का स्ट्रोक है, जाजिबुल नजर स्ट्रोक, आंखों के नीचे ऑन द राइज खेला, 4 रन। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त कुणाल तारेकर। वाकई में तारे आसमान में तो नहीं है, लेकिन तारेकर महाराष्ट्र की एवन जोड़ी शो में अपने बल्लेबाजी के जलवे दिखा रहे हैं। वेदांत डीजे कमाल का वॉइस दिया है। हम सभी कमेंटेटर्स को हम उनका हार्दिक स्वागत करते हैं। वैभव माली महंगे साबित होते हुए, पटकी भी गेंद खींच के मारा है, गेंद मिड विकेट बाउंड्री पर, 6 रन, चाबुक शॉट। कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे, आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावा कदम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या बिल्कुल, शुकेट डाकी के भी नाम में दम है, नीलेश पाटिल के नाम में भी दम है, क्योंकि ये कोई गुर्दे जिगर वाला दम वाला ही ऐसा शो रख सकता है। भारत के इतिहास में कोई ऐसा शो नहीं जिसमें 32 बाइक और एक 4 व्हीलर हो। 2024 में 2032 के इशारे दिए गए हैं। ऐसे ही कोई महाराष्ट्र की एवन जोड़ी थोड़ी बन जाता है, काम करना पड़ता है वैसा। आप अपने नाम के आगे कुछ भी लगा दे थोड़ी सही है। इस मर्तबा डाउन द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑन मौजूद हैं, आप जाकर के इनको उठाया है, 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 1 ओवर की समाप्ति, बहुत जबरदस्त रिप्लाई बाड़गांव का, 21 रन, स्पेशली कुणाल तारेकर का। प्रोफेशनल क्रिकेट भी खेलते हैं कुणाल तारेकर, और वो साबित भी किया उन्होंने। देखिए कई तरफ हम सुनते हैं ये एवन जोड़ी, वो एवन जोड़ी आजकल बहुत ज़्यादा बन रही है। 2 ही जोड़ियाँ एवन बनाई है मैंने। पहले तो 2014 में प्रतिभा विलास ट्रॉफी जब हो रही थी तो एवन जोड़ी लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर और सौभाग्यवती प्रतिभा विलास। उसके बाद ये शो की इब्तिदा की थी 2017-18 में, जब खासदार कप के नाम से पहले एवन जोड़ी ने, और वहीं से ये ओरिजिनल एवन जोड़ी महाराष्ट्र की मैदान में आई है, शुकेट डाकी और नीलेश पाटिल। आप प्रूफ करके दे क्या ये एवन जोड़ी है या नहीं। कौन सी ऐसी स्पर्धा रहती है जिसमें आपको 32 बाइक नजर आते हैं। अगर 30 साल पीछे जाए तो अंजूर छोड़िए, आजू बाजू के 10 गांव में भी 32 बाइक ने होंगे। सो बैक टू क्रिकेट। खेल की शुरुआत होती भी मरता क्या ना करता, ऋषि भुईर को मोर्चे पे लगाया है लोधा सिटी एंड की तरफ से। लोधा का भी बहुत बड़ा रोल रहा है इस इलाके में, इसीलिए तो मराठी का गाना आया था कि गावात लोधा आला। खेल की शुरुआत होती भी सामना करेंगे बैटर
प्रफुल्ल कुणाल तारेकर 21 पे बल्लेबाजी कर रहे हैं। क्या शॉट खेले, और स्पेशली सबसे बड़े गेंदबाज वैभव माली। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए ऋषि भुयर, सामना करेंगे कुणाल तारेकर। फील्ड की जमावट, दूसरा मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ, शॉर्ट थर्मेन एक डिपिच गली है लगभग, कवर पॉइंट है, कवर है, शॉर्ट वाइडिश बैकवर्ड स्क्वायर लेग है। पहली गेंद फॉलिंग स्वीप और गेंद निकल गई है इस वक्त 4 रनों के लिए वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्यांच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते 25 पे पहुंचा है स्कोर। क्या पलटवार पाड़गांव का चलता हुआ। टीम पाड़गांव प्रियांक 11 पाड़गांव डबल सीसी SSCC। ओ बढ़िया गेंद खोल के रख दिया था वहां पर। ऑन द राइज खेलना चाहते थे, कवर्स में बढ़िया गैदर किया विकेटों के पीछे। मुकाबला चल रहा है सौटा हिरवा मानकोली बनाम प्रियांक SSCC पाड़गांव। ट्रिपल एस है ये, हालांकि ट्रिपल एस पे हमारा टेलीकास्ट भी जा रहा है। फिर फॉलिंग स्वीप की कोशिश, फॉलो किया था वहां पे, अच्छी वापसी की है ऋषि भुयर ने। GTC को लाइक करें, शेयर कीजिए, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें ताकि तमाम अपडेट्स आप तक आते रहें, और साथ ही साथ इंस्टाग्राम पे फॉलो करना ना भूलें। GTC बिग बॉस ऑफ टेलीकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट। छोटी गेंद थी, मिसक्यू शॉट, और ओ माय गॉड, दूसरी कोशिश में ये कैच हाथ में चिपका है। अगर ये हाथ से निकल जाता मानो मैच निकल जाती, क्योंकि तारेकर का शॉट था। तारेकर ने खींच के मारने की कोशिश की, तारा मंडल में जाने की कोशिश की, लेकिन खुद चले गए डगआउट में। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुकेश टाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, नगा चौथन भिवंडी लय डेंजर. सुकेश टाकी एक नंबर, नगा चौथन भिवंडी लय. नए बैटर पाड़गांव की तरफ से आते हुए भूषण पाटिल। मौसम बहुत ही खूबसूरत है। अंजूर के सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड पे ठंडी हवा के झोंके बह रहे हैं, दूधिया रोशनी पूरे मैदान को अपने बाहों में समेटती हुई। ऋषि भुयर अच्छी गेंदबाजी कर रहे, इस मरतबा ड्राइव किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में, खिलाड़ी है। 1 रन आता हुआ स्कोर में, खाता खुला। बल्लेबाज भूषण पाटिल का 1 रन से कुल स्कोर आगे बढ़ता हुआ। ट्रिपल SC बाड़गांव का 26 रन 1 विकेट, लक्ष्य है 77 रन का। और जिस तरह से मुकाबला आगे जा रहा है, मैं समझता हूं बहुत ही कट टू कट मैच रहेगा।
5 गेंदों पे इस ओवर में अब तक सिर्फ 5 रन आए। अच्छा पलटवार सौटा हिरवा मानकोली का। सौटा हिरवा मानकोली एक बहुत ही जबरदस्त टीम है और इस सीजन में कमाल का परफॉर्मेंस चल रहा है। छोटी गेंद, इस मर्तबा मिसक्यू शॉट, लेकिन मिस जज किया वहां पर। गेंद सड़क रही बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 3 खिलाड़ी पीछा कर रहे हैं। इस बीच बल्लेबाज प्रफुल्ल मोक्कल ने 2 रन बनाए। इस तरह 2 ओवर की समाप्ति। प्रफुल्ल मोक्कल 2 पर, भूषण पाटिल 1 पर। कुल स्कोर है 28। बचे हुए 4 ओवर में इक्वेशन आता हुआ जीटीसी की तरफ से आपके टीवी मॉनिटर पे 49 की जरूरत है और जो आस्किंग रन रेट है वह है 12.25। इस मर्तबा गेंदबाजी में एक और वैभव माली को कंटिन्यू रखा गया है क्योंकि वैभव माली मेन फ्रंट लाइन बॉलर है सौटा हिरवा मानकोली के। सामना करेंगे बैटर भूषण पाटिल। स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद। टिप्पा खाने के बाद कांटा बदला था। हमारे टेक्नीशियन वीआईपी डाइस की और कमेंट्री बॉक्स की लाइटें जलाएं। व्हाइट रोज कार और 32 ब्लैक बाइक्स। इस मर्तबा जड़ में गेंद थी, हेलीकॉप्टर उड़ाया जरूर। गेंद को लॉन्ग ऑफ पे उठाया फील्डर ने। 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर आगे सरकता हुआ 29 रन, 1 विकेट। 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। जनरेटर टीम आपण संपर्क साधायचा आहे। लवकरात लवकर आपण लाईट्स ऑन करा। इलेक्ट्रिशियन वैभव माली 2 बहुत ही अच्छी गेंदें कर चुके हैं। प्रफुल्ल मोक्कल स्विंग कर दिया है, फील्डर है, मौका भी दिया और चौका भी दिया। कुड बी अ टर्निंग पॉइंट। बहुत खराब फील्डिंग डीप में, आसान सा कैच छोड़ा वहां पे। टीम को खतरे में डाल सकते हैं। ऋषि भुईर थे वहां पे, थोड़ा नाराज है वैभव माली। वैभव माली फिर जड़ में गेंद, बेहतरीन वापसी, करारा जवाब, काफी तीखा जवाब वैभव माली का। 1 रन आता हुआ स्कोर में। ट्रिपल एससी पारगांव का स्कोर पहुंचा आगे जाकर 34 रन, 1 विकेट गंवाने के बाद। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024। स्वागत है आप सभी का, क्योंकि मौसम है मस्ताना, हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवाना। ये दीवानगी जारी व सारी रहेंगी 5 मार्च तक। बने रहिए हमारे साथ। वैभव माली फिर जड़ में गेंद, क्या बॉलिंग कर रहे हैं, डायरेक्ट हिट, यस इज आउट। कमाल का थ्रो वैभव माली का। और अब सौटा हिरवा मानकोली मैच में वापस आती हुई।
बैटर मैदान में आते हुए ट्रिपल एस सी पाड़गांव के प्रवीण मोकल बरदस्त मैदान में मौजूद हैं। वैभव माली ने इस ओवर में कमाल की वापसी की है, हालांकि कमाल के गेंदबाज भी रहे हैं। इस सीजन में एमजे ट्रॉफी सिटी क्रिकेट में मैन ऑफ द सीरीज रहे थे वैभव माली। वैभव माली सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन प्रफुल्ल मोकल। ओ बाल बच गए। अगर गेंद थोड़ी सी ये देखिए स्टंप को फूक मार के गई अंदर रहती तो मोकल को मोकला किया था लगभग वैभव माली ने। 3 ओवर की समाप्ति, रन बने 34, विकेटें गिरी है 2। नेक टू नेट फाइट चलती हुई, बचे हुए 3 ओवर में यहां से रन चाहिए 43। व्हाट अ मैच। ड्रिंक्स ब्रेक मैदान में चलता हुआ खेल की शुरुआत करना है ऑनफील्ड अंपायर। देखिए चौथा मुकाबला है, टाइम सेट किया गया है। यहां से जो भी टीम रहे, कोई भी रहे, ड्रिंक्स ब्रेक के लिए रुकी है टीम, पानी की सुविधा की जाए। सेकेंड राउंड के सभी मैचेस 5-5 ओवर के रहेंगे। आज आंखों देखा हाल आपको सुना रहे थे वॉइस ऑफ मरवार सुनील छिलके, सुना रहे थे नहीं सुना रहे हैं। सुभाष धुमाल कंप्यूटर कमेंटेटर समीर ठाकरे, एक ऐसी आवाज जो बहुत कम पीरियड में बहुत ऊंचाइयों पे नजर आ रही है। खेल की शुरुआत होती हुई स्वागत है आप सभी का। बचे हुए 3 ओवर जीतने के लिए 43 रन, 14.33 का आस्किंग रन रेट है। वैभव माली के 2 ओवर खत्म हो चुके हैं और गेंदबाजी में दूर वाले छोर से मेरे ख्याल से बॉलिंग पे बुलाया है बंटी भोयर को। एक्सपीरियंस कंपेनर सामना करेंगे उनका बैटर प्रवीण मोकल। एक खिलाड़ी शॉर्ट टर्न, एक खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट नहीं बल्कि डिपिच गली है, एक कवर पॉइंट है सर्कल के अंदर। प्रवीण मोकल
इस मरतबा ड्राइव किया है, कोई खिलाड़ी नहीं है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी एक्स्ट्रा कवर में पहुंचे हैं। कमाल की फील्डिंग है, लेकिन कमाल की रनिंग बिटवीन द विकेट भी तो है। 2 रन पूरे हुए हैं, अंपायर का कोई इशारा नहीं। देखना है कि अंपायर अब अपनी जगह पर ही खड़े हैं। 2 रन से ओ क्या खूबसूरत नज़ारा है, ऐसे लग रहा है कि एरोप्लेन चांद में से निकला हो। एक्सलेंट टेलीकास्ट जीटीसी। बंटी भोयर इस मरतबा फिर बेहतरीन कवर ड्राइव, पीछे प्रोटेक्शन रखा गया है। 1-2 का 4 स्लॉपी वर्क रहा डीप में, जहां 1 रन था वहां 4 रन आए। हर घर में एक रन को 4 में दे दिया वहां पर। देखिए, फील्डर गलती करेगा तो खसारा जरूर होगा। दिल गलती कर बैठे तो कफारा है, फील्डर गलती कर बैठे तो खसारा है। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 40 पर। फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया गेंद को, भिंगड़ी शॉट है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। भारत का बच्चा बच्चा जय जय परवीन मोकल ने खेल दिया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। स्कोर पारगांव का तेजी से आगे बढ़ता हुआ 44 रन 2 विकेटों के नुकसान पे। कल से मौसम ने करवट लिए, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं, कुदरत भी मेहरबान है। बंटी भोयर इस मरतबा फिर ओवर पिच गेंद थी, फिर कवर ड्राइव लगाया है, पीछे खिलाड़ी हैं, अब की बार गलती नहीं, सिर्फ 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 45 रन। यहां से 14 गेंदों में 32 रन, नेक टू नेट फाइट चलती हुई। एवं नीलेश पाटिल हमारे साथ हैं, शुकेत डाकी जी हैं, दया मात्रे टूर्नामेंट सम्राट हमारे साथ हैं, सचिन पाटिल हैं हमारे साथ, आपका भी हार्दिक स्वागत है। बंटी भोयर सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन प्रफुल्ल मोक्कल। प्रफुल्ल मोक्कल, स्टेज की लाइट जलाना है प्लीज हमारे टेक्नीशियन। इस मरतबा बहुत दूर से फॉलो किया था, अच्छी गेंद, लगभग वाइड लाइन पर गेंद को पिच किया था। बेहतरीन वापसी बाएं हाथ के बैट्समैन के लिए। समय में जो भी टीम यहां पर विलंब करेंगी, एक फील्डर तो अंदर आएगा ही आएगा, हो सकता है आपको पेनल्टी भी मिल जाए। बंटी इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है, गेंद को निकाल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, फाइन लेग बाउंड्री पर 4 रन। अब गेंदे बची है 12 और रन चाहिए 28। व्हाट अ मैच। भारतीय जनता पार्टी के झंडे इस वक्त तेज हवाओं में लहराते हुए
12 गेंदे 28 रन। क्या मुकाबला चल रहा है। ये देखिए, इस वक्त आसमान में चांद दिखाया जा रहा है। कुणाल दाते, अजय घरत, इनको मशवरा है। इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा ऑफ स्टंप के बाहर वाइड से शुरुआत कि खुद को इतना भी ना बचाया कर, बारिशें हों तो भीग जाया कर, चांद लाकर कोई नहीं देगा, अपने चेहरे से जगमगाया कर और काम ले हसीन होठों से, बातों बातों में मुस्कुराया कर। बहरहाल मैच बहुत नाजुक स्थिति में, 12 गेंदे 27 रन। ये पेनल्टी मैच ओवर है दोनों टीमों के लिए। कटर थी, कमाल की गेंद, हाथों के पीछे से किया था, बीट किया बैट्समैन को, फुटवर्क नहीं था, क्रीज बॉक्स से खेले थे बैटर। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। 11 गेंदे 27 रन। क्या मुकाबला चल रहा है चौथा हिरवा मानकोली और ट्रिपल एससी पाड़गांव के बीच। फुल टॉस गेंद, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। मारना चाहते थे फाइन लेग पे, गेंद गई स्क्वायर लेग पर और शॉट भी उतना ताकतवर नहीं था। बहरहाल 2 रन आते हुए स्कोर अब 10 गेंदे और जीतने के लिए तीसरे अंपायर को लिया है बीमर के लिए बल्लेबाजों ने। बैटिंग अंपायर, बैटर्स, ऑन फील्ड अंपायर, रिव्यू किसका है? बैटर्स, बैट्समैन ने। यस, फेयर डिलीवरी। अब गेंदे बची है, अल्पेश बता रहे हैं कि 10 और रन चाहिए सिल्वर जुबली 25। मानकोली वालों का शोर उभरता हुआ और होना भी चाहिए, अपनी टीम को सपोर्ट मिलना भी चाहिए। ऋषि बुएर राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बल्लेबाज प्रवीण मोकल के लिए। समय ज्यादा लिया जा रहा है, एक बात ध्यान रखना, डायरेक्ट पेनल्टी हो जाएंगी। ओ कमाल की गेंद आगे रखा था, फिर क्रीज बॉक्स से खेले थे, फिर टिप्पा खाने के बाद गेंद बाहर की जानिब कटी थी, डॉट बॉल। इस स्थिति में डॉट बॉल मानो सोने के टुकड़े के बराबर है मैच के हिसाब से, और सोने को आप लॉकर में रखो या कीचड़ में, कीमत कभी भी कम नहीं होती। मंडप डेकोरेटर्स आपको एवन जोड़ी से आके मिलना है। मंडप डेकोरेटर्स, जड़ में गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया, पीछे खिलाड़ी, मौके पे आउट हुए मोकल, और अब कठिनाइयों में पाड़गांव। पाटील एक नंबर नगा चौथल भिवंडी लाईन डेंजर सुकेश टाकी एक नंबर नगा चौथल भिवंडी लाईन डेंजर। देखिए, सबसे बड़ी बात है जब आप हेलीकॉप्टर शॉट खेलते हैं तो आपके कलाइयों में ताकत होना चाहिए। MS धोनी के कलाइयों में बहुत ताकत थी। कृष्णा सातपुते इस शॉट को बहुत खूबसूरती से खेलते हैं। और भिवंडी तालुका की बात करें तो महेंद्र मागे। आप गेंदे बची 8, रन चाहिए 25, डू और डाई की स्थिति। आतिश मात्रे हैं गर्म पानी में, डू और डाई की स्थिति है। हालांकि पाड़गांव की शुरुआत कितनी अच्छी हुई थी, लेकिन चीजें बदलने में समय नहीं लगता है। ट्रिपल SC पाड़गांव 8 गेंदे 25 रन।
आते ही गेंद को फोर्स किया, डाउन द ग्राउंड, कोई मौका नहीं, 4 रन। तीर की मानिंद इस शॉट को खेला है आतिश मात्रे ने। दादा सरपंच हो झाला तोड नाही हो कार्याला तमाम हमारे कमेंटेटर्स, तमाम गेस्ट, सबसे रिक्वेस्ट है कि पीने के पानी की बोतल आपको डस्टबिन में डालना है, खाली सामने नहीं फेंकना है। ये शो इतना बड़ा है, इसमें आपको भी डिसिप्लिन रखना है। 7 गेंदे 21 रन, उछाल दिया है, गेंद जा रही है, जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर 6 रन। सही समय पे आया है ये सिक्सर और कहानी में ट्विस्ट। 6 गेंदे 15 रन। व्हाट अ मैच। निलेश पाटील जोडीला एवन जोडी नाम लाभला निलेश पाटील जोडीला एवन जोडी नाम लाभला स्वभाव दादांचा गोडच हाय दादांच्या कार्याला सलाम हाय स्वभाव दादांचा गोड क्या मुकाबला चल रहा है, पैसा वसूल मुकाबला। 6 गेंदे 15 रन। ना पारगांव हार मानने तैयार है, ना मानकोली जीतने के लिए तैयार है। पांच ओवर में कितना समय लिया है? 1 मिनट ऑनफील्ड अंपायर हमारे 5 ओवर के लिए अगर हम रिड्यूस करते हैं तो भी 29 मिनट का समय लिया है। एक खिलाड़ी और अंदर आएगा सर्कल में, एक खिलाड़ी सर्कल में और आएगा ऑनफील्ड अंपायर। दोनों ऑनफील्ड अंपायर, अब तक आवाज आ रही है? यस। कप्तान को बता दीजिए। वैभव माली कम से कम मेरी आवाज सुन रहे होंगे। 6 गेंदे 15 रन, लेकिन दोनों टीमों ने जीत कर दी है केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक की, क्योंकि मुकाबला बहुत ही कट टू कट है और शायकीन क्रिकेट इसी तरह के मुकाबले चाहते हैं। कमाल की गेंद जड़ में थी, लॉन्ग ऑन पे हेलीकॉप्टर शॉट खेला, 1 रन। ये देखिए थोड़ी सी गलती और 2 रन पूरे। आंखों आंखों में 2 रन चुराए हैं और ये गलती महंगी पड़ सकती है, क्योंकि गेंदे बची है 5, रन चाहिए 13। एक एक रन बहुत कीमती है इस मैच का, क्योंकि चेसिंग कंपलसरी है। चेसिंग और ड्रेसिंग कंपलसरी है। रेसिंग तो बहुत खूबसूरत महाराष्ट्र की एवन जोड़ी ने आपको मल्टी कलर ड्रेसेस दिए हैं। चेसिंग कंपलसरी है। 5 गेंदे 13 रन। ये 1 रन वैभव माली भी जानते हैं कि 1 रन बहुत महंगा पड़ सकता है। कमाल का फाइट बैक हो रहा है। इस मर्तबा पिकअप शॉट है, पीछे खिलाड़ी है, देखते रह गए। 6 रन। सात रनों की जरूरत है, गेंदे बची है 4। क्या शॉट खेला है बाएं हाथ के बैट्समैन ने। ये देखिए ऑफिस स्टंप के बाहर से थोड़ी देर के लिए मॉर्गन की याद ताजा होती इंग्लैंड के। कमाल का पिकअप स्ट्रोक, 6 रन। 4 गेंदे 7 रन।
इस मर्तबा स्विंग करने की कोशिश, बीट किया वहां पे। मेरे ख्याल से उनका रिव्यू खत्म हो गया है। यस, बैट्समैन बैटिंग साइड का रिव्यू नहीं बचा है। अब 3 गेंदे और 7 रन। यस, तुरंत ही डॉक्टर मैदान में जाते हुए, लेकिन खिलाड़ी ने कहा कि सब कुछ ठीक है। थैंक यू सो मच। अर्चना मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, नेवाली नाका, धन्यवाद। केंद्रीय मंत्री में सुविधा उपलब्ध करा रहे हैं। 3 गेंदे 7 रन। कमाल की गेंद, फिर बीट किया। क्या विकेट कीपिंग कर रहे हैं वैभव माली। कमाल की गेंद, वैभव माली ने गजब की विकेट कीपिंग की है। ये देखिए थोड़ी नीची रही, मुश्किल रहता है इस तरह की स्थिति में। दिल की धड़कनें तेज हो चुकी है। मैच से दूर हो जाए कमजोर दिल वाले। और एक बात ध्यान रखें कि मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। 2 गेंदे 7 रन। व्हाट अ मैच। लेफ्ट हैंडेड बैट्समैन आतिश प्रफुल्ल मोक्कल थोड़ा प्रेशर में आ गए हैं। इस मर्तबा गेंद को लॉब कर दिया है, सीधा स्ट्रेट, 6 रन। क्या गजब का स्ट्रोक है। एक मारा, सॉलिड मारा, सारा गुस्सा उतार दिया उस पर। गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग तारामंडल में 6 रन। अब 1 गेंद 1 रन। मैं अक्सर कहता हूं कि आखिरी गेंद पे सिक्सर लगाना आसान है, 1 रन बनाना मुश्किल है। और भिवंडी तालुका क्रिकेट में 7 मरतबा 1 रन नहीं बना है, जबकि 10 मरतबा गोल्डन 6 लगा है। 1 रन, आप लाख रुपए में से 1 रुपया निकाल दो तो उसको लाख रुपया नहीं कहेंगे। व्हाट अ मैच। 1 रन कंपलसरी है। एक टीम तो किनारे पे डूबने वाली है। फिर से कहता हूं कि मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा, लेकिन दोनों टीमों के लिए तालियां होना चाहिए। क्या जबरदस्त मुकाबला। एक रन। देखना है कि वैभव माली अच्छा एक्सपीरियंस रखते हैं। सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट का यंग है। फील्डिंग अब सिंगल्स रोकने के लिए लगाई गई है। कैचिंग पोजीशन में ये मुकाबला जीतू माली बनाम प्रफुल्ल मोक्कल है, क्योंकि दोनों टीमों की किस्मत इन दोनों खिलाड़ियों के हाथ में है। वैभव कह रहे हैं सब कुछ करना, वाइड मत करना। एक टीम तो किनारे पे शर्तियां डूबेंगी। आज का ये 4था मुकाबला, 10-11 मुकाबले खेले जाने हैं। सेकेंड राउंड के मैच 5-5 ओवर के। इस मर्तबा हल्के हाथों से खेला है, रन पूरा। ट्रिपल एससी पारगांव विजयी। कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक वैभव माली, हार्ड लक सौटा इरवा मानकोली।